In previous lecture we discussed about Coulomb's law. Now we are discuss about an important point about important points, IMP points about about Coulomb's law. Coulomb's law. ठीक आहे. कुलोम्स लॉच्या बाबतीत आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट बघायचे आहेत. त्यामध्ये पहिला पॉईंट असा आहे की फर्स्ट पॉईंट द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉइनिंग द टू चार्जेस. द डायरेक्शन ऑफ फोर्स is always line joining direction always along the line joining between two charges. Always line joining between always along line joining between the two point charges. What? The direction of electrostatic force according to Coulomb's law, direction of electrostatic force is always line joining along. म्हणजे काय असतं की लाईन जॉईनिंग, एक Q1 चार्ज आहे, दुसरा पॉइंट चार्ज Q2. आता इथे काय करणार आहे, एक लाईन जॉईनिंग केली मी, या लाईन जॉईनिंगनी एक डायरेक्शन, आता ही झाली तुमची लाईन जॉईनिंग डिस्टन्स R आहे. आता याच्यामध्ये माझ्या जी फोर्सची डायरेक्शन असणार आहे ती फोर्सची डायरेक्शन, हा जर चार्ज पॉझिटिव्ह असेल, तर ह्या फोर्स एक चार्ज पॉझिटिव्ह आहे, एक चार्ज नेगेटिव्ह म्हणू आपण. ठीक आहे, पॉझिटिव्ह आणि अपोजिट नेचरचे चार्जेस आहेत. आता इथं अनलाइक चार्जेस, वी नो अनलाइक चार्जेस ऑलवेज काय करते असतं, रिपेल्स टू इच अदर. हिअर अनलाइक चार्जेस इथं ही डायरेक्ट, दिस इज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. Suppose plus Q point charge, another plus Q point charge. What is the direction of electrostatic force? The direction of electrostatic force along the line joining between 2 point charges, but opposite direction. Like charges always repels to each other. Like charges repels to each other. Unlike charges attract to each other. ठीक है. फर्स्ट पॉइंट क्लियर. The direction of force is always along the line joining between 2 point charges. क्लियर आहे. इथं जर आपण लाईक चार्ज, इथं अनलाईक चार्जेस घेतले होते त्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची डायरेक्शन कशी आहे, टुवर्ड्स इच अदर. ठीक आहे, दोन्ही इथं त्यांच्या मिड पॉईंट पासून काय असणार आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार आहे. आणि जर पॉझिटिव्ह सेम नेचरचे चार्जेस असतील, नेगेटिव्ह चार्जेस असतील, द फोर्स इज रिपल्सिव्ह इफ द, बघा आता फोर्स रिपल्सिव्ह कधी राहणार आहे आणि फोर्स अट्रॅक्टिव्ह कधी राहणार आहे. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन 2 पॉइंट चार्जेस, द इलेक्ट्रोस्टॅटिक force between 2 point charges, is repulsive when the nature of point charges is same or like nature. जर लाईक नेचर असेल, जर चार्जेस, दोन्ही चार्जेसचं मॅग्निट्यूड जर सेम असेल, तर तुमचे तिथं कोणता फोर्स असणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे. ठीक आहे, रिपल्सिव्ह फोर्स असणार आहे.
तीसरा point, the electrostatic force between 2 point charges, the electrostatic force between the electrostatic force between 2 point charges, point charges is attractive when 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 the nature of charges are opposite. चार्जेसचं नेचर कसं असेल, अपोजिट असेल, तर तुमचं तिथं काय असणार आहे, नेचर ऑफ चार्जेस अनलाईक चार्जेस असतील किंवा अपोजिट नेचरचे चार्ज असतील तर तिथं काय राहणार आहे, तुमचा जी बी व्हॅल्यू राहणार आहे ती फोर्स कोणता राहणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तिथं अट्रॅक्टिव्ह राहणार आहे. आणि जर सेम नेचरचे चार्जेस असतील तर फोर्स कोणता राहणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स राहील. ठीक आहे, रिपल्सिव्ह फोर्स. द फोर्स इज कंजर्वेटिव्ह इन नेचर. द electrostatics force is conservative in nature. नेचर मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स जो असतो ना मुलांनो, तो कसा राहतोय, कन्झर्वेटिव्ह राहतो. कसा राहतोय, कन्झर्वेटिव्ह. किती पॉईंट बघितले आपण, 4 पॉईंट बघितले. कशाच्या बाबतीत, कुलॉम्स लॉच्या बाबतीत 4 इम्पॉर्टंट पॉईंट बघितले. तर इन फर्स्ट पॉईंट, द डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑलवेज लाईन जॉईनिंग बिटवीन द 2 point चार्जेस. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची जी डायरेक्शन राहणार आहे ती कशी राहणार आहे, ती डायरेक्शन तुमची हे असे पॉईंट येतं, या पॉईंटने तुम्ही जॉईन केले पॉईंटच्या, हे पॉईंट चार्ज जॉईन केले तर डायरेक्शन अशी राहू शकते का, पॉसिबलच नाही. अशी राहू शकते का, पॉसिबलच नाही. डायरेक्शन तुम्हाला कशी राहणार आहे, एक तर अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल, पण त्याच लाईनच्या, जी लाईन जॉईन केली त्याच लाईनच्या ज्या डायरेक्शनने असणार आहे. ठीक आहे. आणि कुलोम्स लॉला ऑल्सो काय म्हणतोय, कुलोम्स लॉ इज ऑल्सो कॉल्ड द Coulomb's law is also called inverse square law because electrostatic force inversely proportional to square of distance between 2 point charges. Clear? This is about an important point about Coulomb's law. First point about Coulomb's law.